हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण नक्कीच खूप 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 छान असताल. तर इथे जे आहे मला करायचे होते आज उकडीचे मोदक, कारण आज होतं गणपतीचं विसर्जन त्याच्यामुळे. आणि इथे जे आहे मी उकडीचे मोदक करायचे स्टार्ट पण केलेले होते. सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये तूप गरम करून घेतलेलं होतं आणि मध्ये ओलं नारळ जे असतं ते चांगल्या प्रकारे दळून घेतलेलं होतं. आणि ते जे आहे ते आपल्याला त्या तुपामध्ये टाकायचं होतं. चांगलं 1-2 मिनिट परतून घ्यायचं होतं आणि लगेच मी टाकलेलं होतं थोडासा गूळ. जेवढं आपलं हे आहे मिश्रण आहे, म्हणजे जेवढं आपलं नारळ आहे ओलं नारळ, त्याच्यानं थोडंसं कमी आपल्याला जे आहे ते मध्ये गूळ टाकायचं आहे आणि ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर मध्ये इलायची पावडर आणि ड्रायफ्रूट टाकायचे आहे, ते आपल्या मनावर आहे. तर ते जे आहे ते मिश्रणामधलं झालेलं होतं. इथं जे आहे उकड घेणं माझी चालू होती. तर ते एका ह्याच्यामध्ये पातेल्यामध्ये पाणी गरम केलेलं होतं. मी त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं आणि 1 ते 2 चमच तूप टाकलेलं होतं मध्ये. जेवढं आपलं पीठ असतं ना, जेवढं आपलं म्हणजे 2 वाट्याचं पीठ असेल तर त्याला 2 वाटीच पाणी घ्यायचं. जर 1 वाटी पीठ असेल तर 1 वाटीच पाणी घ्यायचं. जेवढं प्रमाण आहे त्याच प्रमाणानुसार ते घ्यायचं आहे. आणि ते जे आहे ते उकड वगैरे काढून घेतलेली होती. पीठ टाकून घेतलं, मध्ये चांगल्या प्रकारे मिक्स केलं म्हणजे मध्ये गाठी नाही होणार. आणि 2 ते 3 मिनिट जे आहे ते मस्त झाकून ठेवलेलं होतं. आणि मग लगेच जे आहे ते मोदक करण्यासाठी घेतले. मस्त साच्याला तूप वगैरे लावून घेतलं आणि खूप छान छान असे मोदक रेडी होत होते. खूप छान, खूप टेस्टी लागतात हे मोदक. आणि नंतर जे आहे या मोदकाला 2 ते 3 मिनिट जे आहे ते उकडून घ्यायचं आहे आपल्याला. तर ते जे आहे ते मोदक माझे झालेले आहेत. आणि ते जे आहे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि मला जे आहे ते मोदक आता उकडून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनिटं उकडून घ्यायचे आहेत, कारण आधीच आपण उकड काढून घेतलेली असते. म्हणजे ते पीठ जे आहे ते उकडून घेतलेलं असतं. आणखीन जर जास्त वेळ जर ठेवलं तर ते फुटणार वगैरे. तर 2 ते 3 मिनिट ठेवलेले आहेत. मस्त जे आहे ते मोदक आपले एकदम रेडी झालेले आहेत. खूप टेस्टी लागतात. तर ते मोदक आम्ही देवाला वगैरे मस्त खाऊ वगैरे घातलेले होते. खीर पण केलेली होती. आणि ते जे आहे ते मग आरती चालू होती गणपती बाप्पाची. आणि नंतर जे आहे तिथून आम्ही विसर्जन वगैरे केलेलं होतं. विसर्जनचे जे छोटे छोटे जे शॉर्ट्स वगैरे आहेत ते माझ्या चॅनलवर मी पहिलेच अपलोड केलेले आहेत. आणि हे जे आहे ते लातूरमधील अशी मांजरा नदीला सगळेजण येतात विसर्जन करण्यासाठी गणपती. तर तेच खूप खूप गर्दी होती. संध्याकाळी जे आहे ते आम्ही नंतर गेलेलो होतो लातूरचा राजा महाराजा बघण्यासाठी गणपती, कारण तिथे खूप खूप छान असतं सगळं काय, डान्स वगैरे खूप भारी असतं.